नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली जेव्हा अर्जुनला कॉफी घेऊन जात असते तेव्हा प्रियाने तिला थांबवलेलं असतं आणि प्रिया तिला म्हणत असते की अगं सायली, तू राहू देत ना, मी जाते कॉफी घेऊन अर्जुनसाठी. तेव्हा सायली म्हणते की काही नाही, मी जाईल माझी. प्रिया तिला म्हणत असते की अगं सायली, तू दिवसभर किती काम करतेस आणि माझ्या आईचं सुद्धा सगळं तुलाच बघावं लागतं. तू कशाला एवढं टेन्शन घेतेय, तू तुझं काम कर, मी अर्जुनला कॉफी नेऊन देते. तेव्हा सायली म्हणते की माझी सगळी कामं आता आवरली आहे, मी अर्जुन सरांना कॉफी नेऊन देऊ शकते. आता दोघीही कॉफीचा मग ओढत असतात. प्रिया प्रियाकडे आणि सायली सायलीकडे, दोघींनाही जायचं असतं. त्याच वेळी तिथे कल्पना, रविराज आणि पूर्णा आजी येतात. पूर्णा आजी आणि रविराज प्रतिमासाठी फुलं घरात घेऊन आलेले असतात. तेव्हा रविराज पूर्णा आजीला म्हणत असतो की पूर्णाई, तुम्ही सुद्धा लावणार आहात ना फुलं. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की हो, मग प्रतिमाचं प्रेम डबल होईल ना. असं म्हणून रविराज आणि पूर्णा आजी दोघंही हसत असतात. तर कल्पनाचं लक्ष हे प्रियाकडे आणि सायलीकडे जातं, तर त्या दोघीही एकमेकींकडे कप ओढत असतात. सायलीचं लक्ष हे पूर्णा आजी आणि रविराजकडे सुद्धा असतं, कारण ते खूपच खुश असतात. प्रतिमासाठी त्यांनी फुलं आणलेली असतात. परंतु ही प्रिया एक असते की ती कॉफीचा मग सोडतच नसते. एकीकडे सायली ही प्रियाकडनं कॉफीचा मग खेचत असते आणि दुसरीकडे कौतुकाने रविराज आणि पूर्णाजीकडे बघत असते. आता कल्पनाला काही कळतच नाही की ह्या दोघींमध्ये काय चाललंय नक्की, आणि दोघींनीही कॉफीचा एकच मग का पकडलाय. मग कल्पना आता दोघींजवळ येते आणि सायलीला म्हणते की काय ग सायली आणि तन्वी, तुम्ही कॉफीचा एकच मग का पकडून आहात. प्रिया म्हणते की अगं कल्पना मामी, मी सायलीच्याच मनाचा विचार करत होते आणि सायलीचाच विचार करत होते की सायली किती दमते ना दिवसभर. ती खूप दमली असेल ना, म्हणून मी तिला म्हटलं की अगं तू कशाला पायऱ्या चढत वरती जाते, मी देऊन येते अर्जुनसाठी कॉफी. कल्पना तन्वीला म्हणत असते की अगं तन्वी, नवऱ्यासाठी जर पायऱ्या चढून गेल्या ना तर थकायला नाही होत. आणि तसंही प्रतिमाच्या सेवेतून तर ती आता कुठे मोकळी झाली आहे, मग अर्जुनसोबत तिला थोडं बोलू देशील की नाही. याचा चांगलाच पोपट झालेला असतो. आणि मग सायली आता प्रियाच्या हातातून कॉफी घेते आणि अर्जुनकडे घेऊन जात असते. जाता जाता ती पूर्णा आजीला म्हणते की पूर्णा आजी, मी पटकन यांना कॉफी नेऊन देते आणि मग फुलांचं आवरते. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की आता सगळं काही प्रतिमासाठी तूच करणार आहेस का, आम्हाला पण काहीतरी करू दे. सायली हसते आणि अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते. प्रियाचा मात्र चांगलाच पोपट झालेला असतो आणि मनामध्ये ती म्हणत असते की अर्जुनच्या रूममध्ये जाण्याचा मला चांगला चान्स चालून आला होता, परंतु ही कल्पना मध्येच कडमडली. आता मी अर्जुनला कशी काय भेटू. तर इकडे सायली आता रूममध्ये आलेली असते आणि अर्जुनला म्हणते की कॉफी घ्या. अर्जुन लगेच उभा राहतो आणि म्हणतो की अहो मिसेस सायली, मला तुम्हाला कधीच भेटायचंय, तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, परंतु आपल्याला बोलायलाच टाईम भेटत नाहीये. अहो पण तुमच्याकडे थोडा पण वेळ नाहीये माझ्यासाठी. तेव्हा सायली म्हणते की अच्छा, म्हणजे माझ्याकडे वेळ नाहीये की प्रियाला बघून तुमचा वेळ निघून जातोय. अर्जुन म्हणतो की हां, आता मी काय केलं. सायली म्हणते की तुम्ही तिला अलिबागला घेऊन गेला होतात ना, त्याचे परिणाम आता दिसायला लागलेत. मी म्हणते घरात लुडबुड करण्याची परमिशन हिला कोणी दिली. आता मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते तेव्हा पण मध्ये कडमडली. आणि मला काय म्हणत होती माहितीये का, अर्जुनसाठी मी कॉफी घेऊन जाते ना. म्हणजे मुळात मला असं म्हणायचं आहे की तिला या घरात राहण्याची परमिशन कोणी दिली आणि या रूममध्ये येण्याची परमिशन कोणी दिली. अर्जुन मात्र घाबरलेला असतो. मनात म्हणत असतो की बापरे प्रिया, इथे कॉफी घेऊन येणं यांना चालत नाहीये. आणि मग जेव्हा मी रात्रीचं यांना सगळं काही सांगेल तेव्हा ह्या काय करतील. इकडे नागराज हा घरातून निघालेला असतो. तेव्हा सुमन नागराजला म्हणते की अहो ऐका ना, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. तेव्हा नागराज म्हणतो की काय बोलायचं तुला, हे बघ जे काही बोलायचं असेल ते पटकन बोल. सुमन म्हणते की अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही आपल्याच घरामध्ये चोरी केली याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही का. अहो भाऊजी आपल्यासाठी इतकं काही करता आणि तुम्ही त्यांनाच दगा दिला. नागराज मनात म्हणत असतो की आता हिचा इमोशनल ड्रामा सुरू होणार आहे. इमोशनल ड्रामा सुरू होण्याच्या आधीच मला कापून टाकला पाहिजे. नागराज लगेच रडण्याचे नाटक सुरू करतो. सुमन घाबरते आणि म्हणते की अहो तुम्ही का रडताय, काय झालंय तुम्हाला. नागराज म्हणतो की सुमन मला खरंच माफ कर, मी खूप चुकीचा वागलोय. मी चोरी केली आणि वरून तुझ्यावर सुद्धा आळ घेतलाय. मला खरं तर असं नव्हतं वागायचं ग, पण काय करू, माझा नाईलाज होता या सगळ्यासाठी. सुमन नागराजला विचारते की काय झालंय, मला शांतपणे सांगा बरं, तुमच्यावर कुठलं संकट आलंय का. तेव्हा नागराज म्हणतो की काय सांगू सुमन, माझ्यावर खूप मोठं संकट आलंय. मला तुला खूप सुखात ठेवायचंय, मला खूप पैसेही कमवायचे, ते प्रामाणिकपणे. म्हणून मी एक बिझनेस सुरू केला. मी ज्याच्यासोबत बिझनेस सुरू केला होता तो मात्र माझं सगळं भांडवल घेऊन पळाला आणि आता तो इन्व्हेस्टर माझ्या मागे लागलाय आणि आता सगळे पैसे परत करण्याची जबाबदारी माझी आहे ना. तो मला सारखं म्हणतोय की माझे पैसे मला परत कर, नाहीतर मी जीव घेईल तुझा. मला एक गोष्ट सांग सुमन की मी दुसरं काय करणार होतो, माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, म्हणून मी वहिनीचे दागिने चोरले.
आणि अगं ते दागिने मी त्यालाच नेऊन दिले होते. इकडे प्रतिमा ही तिच्या रूममध्ये साडीची घडी घालत असते. त्याच वेळी तिथे पूर्णाजी येते. पूर्णाजी ही दारातच उभी असते आणि विचार करत असते की मी प्रतिमासोबत बोलू का, मी प्रतिमासोबत बोललेलं तिला चालेल का, पण तिच्यासोबत तर मला बोलायलाच हवं, काहीतरी प्रयत्न करायलाच हवा. मग पूर्णाजी पुढे येते, प्रतिमाला आवाज देते. प्रतिमा लगेच पूर्णाजीला पाहून घाबरते. पूर्णाजी म्हणते की अगं घाबरू नकोस, मीच आहे. आणि काय ग, साडी बदललीस का? तेव्हा प्रतिमा काहीच उत्तर देत नसते, काही इशारे देत नसते. पूर्णाजी म्हणते की काही नाही, मी फक्त एवढे फुले द्यायला आले होते. मला माहिती आहे की तुझ्या खोलीत कोणी आलेलं तुला आवडत नाही, पण मला राहावलं गेलं नाही ग. आणि तू जरी मला ओळखत नसली तरी माझ्यासाठी तर तू लेकच आहेस. आणि शेवटी आईच्या मायेशिवाय जगात दुसरं काहीही मोठं नाही आहे. प्रतिमा, तुला जर माझ्यापासून त्रास झाला असेल तर मला माफ कर, मी हे इथे ठेवते. पूर्णाजी आता ती फुलांची परडी तिथे ठेवते आणि प्रतिमाला सांगते की तुला फुलं खूप आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी आणली होती. तू ही फुलं टाकून तर देणार नाहीस ना. तेव्हा प्रतिमा पूर्णाजीकडे बघत असते. पूर्णाजीच्या प्रेमळ भावना तिला समजत असतात. पूर्णाजी आपल्यावर किती प्रेम करायची. पूर्णाजीचं मन खूप चांगलं आहे आणि ती आपल्याबद्दल चांगला विचार करते, ही गोष्ट प्रतिमाला समजलेली असते. प्रतिमा आता पूर्णाजीला काही म्हणत नाही. पूर्णाजी तिथून निघून गेलेली असते आणि मग प्रतिमाचं लक्ष पूर्णाजीने आणलेल्या फुलांकडे जातं. इकडे सुमन ही नागराजला म्हणत असते की अहो, पण या सगळ्या गोष्टी तुम्ही भाऊजींना का नाही सांगितल्या, त्यांनी दिले असते ना पैसे. नागराज म्हणतो की नाही सुमन, अगं दादा मला कधीच मदत नाही करणार. लहानपणापासून तो माझ्याशी असंच वागत आलाय. जेव्हा पण मी कधी चूक केली आहे ना, तेव्हा तो माझ्या पाठीशी कधीच नाही थांबलाय. तो नेहमी मला चिडतच राहिला असता, तो तर नेहमी मला चिडतच राहिला, ओरडतच राहिला. आणि आता जर एवढी मोठी गोष्ट झाली असती आणि मी जर त्याला सांगितली असती ना, तर त्याने माझं कधीच ऐकून घेतलं नसतं. उगाच त्याने माझ्याच चुका काढल्या असत्या. परंतु वहिनी आल्या आणि माझे डोळे उघडले. वहिनी आली आणि मला फार वाईट वाटायला लागलं. मलाच स्वतःचं वाईट वाटायला लागलं की वहिनी आता आली आहे आणि तिच्याकडे स्वतःचे दागिने सुद्धा नसणार आहेत. मग मी पुन्हा एकदा त्या इन्व्हेस्टरकडे गेलो. त्या इन्व्हेस्टरच्या हातापाया पडलो, त्याच्याशी भांडलो आणि मी त्याला म्हटलो की मला हे पाप अजिबात नाही करायचंय, मला प्लीज माझ्या वहिनीचे दागिने परत दे. तू अगदी मला मारलंस तरीही चालेल, परंतु मला मात्र माझे दागिने परत दे. तू बघितलंस ना, मी दागिने परत आणले आणि दादाकडे दिले सुद्धा. तेव्हा सुमन सुद्धा रडायला लागते आणि म्हणते की नाही हो, तुम्ही असं जाण्याच्या गोष्टी नका करू. तुम्हाला त्या इन्व्हेस्टरला पैसे द्यायचे ना, तुम्ही काळजी करू नका. मला माझ्या माहेरकडून काहीतरी मदत नक्कीच मिळेल. नागराज म्हणतो की सुमन, तू मला मदत करणार? तेव्हा सुमन म्हणते की का नाही करणार, मी तुमची बायको आहे ना, मी तुम्हाला नक्की मदत करेल, परंतु तुम्ही असं प्लीज अभद्र बोलू नका. सुमन तर एवढी भोळी असते, नागराजच्या बोलण्यामध्ये येत असते. नागराजला मदत करायची म्हणून स्वतःच्या माहेरकडून पैसे मागणार असते, परंतु नागराज मात्र या गोष्टीचा गैरफायदा घेत असतो आणि या गोष्टीची सुमनला काही कल्पनाही नसते. नागराज मात्र मनामध्ये हसत, या मार्गाने नाही तर त्या मार्गाने आपण मालामाल होणार, यामुळे नागराज खूपच खुश असतो. इकडे प्रतिमा तिच्या रूममध्ये असताना ती त्या फुलांकडे बघत असते. फुलांच्या जवळ जाते आणि फुलं हातात घेऊन आता फुलांचा ती छान सुवास घेते. पूर्णाजी मात्र तिथेच उभी असते. पूर्णाजी पुन्हा एकदा प्रतिमाच्या रूममध्ये डोकावते. तेव्हा प्रतिमा फुलांचा वास घेत असते आणि प्रतिमा खूपच खुश दिसत असते. पूर्णाजीला खूप बरं वाटतं की प्रतिमाने फुलांचा वास घेतला आणि तिला ही फुलं आवडली सुद्धा. प्रतिमाला प्रचंड आनंद झालेला असतो. पूर्णाजी आता तशीच हॉलमध्ये जाते. सगळ्यांना ती म्हणत असते की लवकर इकडे या, लवकर इकडे या, मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. प्रताप पूर्णाजीला विचारतो की अगं पूर्णाजी, झालंय तरी काय? तेव्हा पूर्णाजी सांगू लागते की मी प्रतिमाच्या रूममध्ये फुलं घेऊन गेले होते. मग रविराज पूर्णाईला विचारतो की पूर्णाई, मग काय झालं, प्रतिमाने काय रिॲक्ट केलं? तेव्हा पूर्णाजी सांगते की अहो, मी जेव्हा तिच्या रूममध्ये गेले तेव्हा तर ती माझ्याशी काही बोलली नाही, परंतु मी तिथेच उभी होते. प्रतिमा त्या फुलांजवळ गेली आणि फुलांचा तिने सुवास घेतला. ही गोष्ट पूर्णाजी सर्वांना खूपच आनंदाने सांगत असते. तर ही गोष्ट ऐकून रविराजला सुद्धा खूप आनंद होतो. रविराज म्हणतो की पूर्णाई, याचा अर्थ आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचताय. पूर्णाजी रविराजला म्हणत असते की हळूहळू तिला आठवण येईल ना ह्या सगळ्या गोष्टींची आणि ती मला पूर्णाई पुन्हा एकदा म्हणेल ना. अस्मिता म्हणते की हो पूर्णाजी, हे सगळं काही होणार आहे, परंतु प्लीज तू अशी घाई करू नकोस आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. प्रताप म्हणतो की पूर्णाई, याचा अर्थ आपल्याला आशा ठेवायला काही हरकत नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला प्रतिमापर्यंत घेऊन जातील. आणि माझी खात्री आहे, जर आपण प्रतिमाला छोट्या छोट्या गोष्टींतून आठवून देण्याचा प्रयत्न केला ना, तर प्रतिमाला एक ना एक दिवस सगळं नक्की आठवेल. तर पूर्णाजी म्हणत असते की देवा, असंच काहीतरी होऊ दे रे. प्रिया मनात म्हणत असते की ह्या म्हातारीचा आनंदाचा दिवस म्हणजे माझा या घरातला शेवटचा दिवस असेल.
प्रतिमाचं थोबाड आणि प्रतिमाच्या आठवणी नेहमी झाकल्याच गेल्या पाहिजे. इकडे सायली अर्जुनला कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं हे शिकवत असते. म्हणजे प्रियाबद्दल त्याला इन्स्ट्रक्शन देत असते. सायली अर्जुनला म्हणत असते की हे बघा, तिच्यापासून जरा लांबच राहायचं, तिच्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करायचंय, तुम्हाला तिच्यासोबत मैत्री सुद्धा करायची नाहीये, नाहीतर मग बघा हा बसेल तुम्हाला चिकटून. आणि ती अलिबागची ट्रिप तुम्हाला महागात नाही पडली पाहिजे, अजून आधीच सांगून ठेवते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, पण अलिबागची ट्रिप किती लकी ठरली ना आपल्यासाठी. म्हणजे बघा ना, आपण अलिबागला गेलो म्हणून तर तुम्हाला प्रतिमा सापडली ना, राईट. सायली म्हणते की हो, परंतु 2 वेगळ्या विषयात गल्लत करू नका तुम्ही. मी तुम्हाला जेवढं सांगते ना तेवढं लक्षात ठेवा. तितक्यातच प्रिया तिथे येते आणि म्हणते की अर्जुन, आणि नाटकं करत अर्जुनच्या समोर येते आणि म्हणते की अर्जुन, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आली आहे. सायली मात्र तिच्याकडे खूप रागाने बघत असते. अर्जुन म्हणतो की पाणी का माझ्यासाठी घेऊन आली आहे. तेव्हा प्रिया म्हणते की अरे, तुझ्या खोलीतलं पाणी संपलं असेल ना, म्हणून तुझ्यासाठी पाणी घेऊन आले. ते काय आहे ना, काल रात्री सायली तुझ्या खोलीमध्ये नव्हती ना, तिला माहीत नसेल की पाणी आहे की नाही तुझ्या खोलीमध्ये. अर्जुन आता खूप घाबरलेला असतो आणि म्हणत असतो प्लीज प्लीज तन्वी, आता कालच्या विषयाबद्दल काही काढू नकोस आणि रात्रीचा विषय तर अजिबातच काढू नकोस. आता सायलीला काही कळायला नकोय. तर प्रिया आता अर्जुनच्या हातामध्ये ग्लास देते आणि म्हणते की अर्जुन, घेणारे पाणी, पिणारे पाणी, आणि मला सांग की मी तुझ्यासाठी काय बनवू. तुला काय आवडतं मला सांग बरं, मी माझ्या स्वतःच्या हाताने तुला बनवून खाऊ घालेन. अर्जुन मात्र प्रियाकडे कन्फ्यूज होऊन बघत असतो. मग सायली आता अर्जुनचा हात धरते आणि त्याला मागे ओढते आणि प्रियाला म्हणत असते की अरे वा, तू त्यांच्यासाठी काहीतरी बनवतीयस का. बरं बनव ना, चल मी तुला किचनमध्ये कुठे काय ठेवलंय ना ते दाखवते. पण हो, यांच्यासाठी बनवत असेल तर घरच्यांसाठी पण तुला बनवावं लागेल हां. प्रिया म्हणते की आता इतरांसाठी कशाला. सायली म्हणते की असं कसं म्हणते, इतरांना काय उपाशी ठेवायचंय का तुला, आणि त्या इतरांमध्ये तुझी आई सुद्धा आहे एवढं लक्षात ठेवा. प्रिया म्हणते की बरं ठीक आहे चल, कारण प्रियाला असं म्हणणं भाग असतं, अर्जुन पुढे उभा असतो. सायली म्हणते की बरं चल प्रिया चल. तेव्हा प्रिया अर्जुनच्या जवळ जाते आणि म्हणते की अर्जुन, अरे ही अशी काय करते रे, डोक्यावर पडली आहे का ही जरा थोडीशी. तेव्हा सायली प्रियाचं काही ऐकत नाही, तिचा हात धरते आणि तिला म्हणते की चल आपण बाहेर जाऊयात. आणि अर्जुनपासून दूर तिला आता घेऊन गेलेली असते. दोघी आता बाहेर गेलेल्या असतात. तर अर्जुन गालाला हात लावून बसलेला असतो आणि म्हणतो की मिसेस सायली आणि प्रियामध्ये तर रस्सीखेच सुरू आहे आणि त्यांची रस्सी मी बनलोय. परंतु ह्या खेचाखेचीमध्ये मला हेच सांगायचं राहिलं की मिसेस सायलींना मला सांगायचं होतं की काल तन्वी माझ्या रूममध्ये होती, पण मला तर सांगायलाच पाहिजे, नाही तर माझ्या पोटात राहणार नाही ते. तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर बघता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे की प्लीज तुम्ही आता जर चॅनलवर आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच आज आपल्या व्हिडिओचं टार्गेट आपण 500 लाईकचं ठेवलं आहे, त्यामुळे ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. आज तुमच्या सपोर्टची आम्हाला फार गरज आहे. थँक्यू सो मच. सायली पण आता काही कमी नसते. सायली आता प्रियाचा हात धरून प्रियाला घेऊन आलेली असते. सगळ्यांसमोर प्रियाला घेऊन येते आणि म्हणते की पूर्णाजी, तुम्हाला माहिती आहे का, आज प्रियाना स्वतःच्या हाताने सगळ्यांना काहीतरी खाऊ घालणार आहे. पूर्णाजी म्हणते की अरे वा तन्वी, मग एक काम कर, तू आज गुलाबजाम कर, प्रतिमाला फार आवडतात गुलाबजाम. प्रिया म्हणते की अच्छा गुलाबजाम. प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं की आता एवढे मोठे गुलाबजाम कसे बनवत बसायचे मी. तर कल्पना म्हणते की पूर्णाजी, मला काय वाटतं की गुलाबजाम बनवायला खूप टाईम लागेल. प्रिया तू एक काम कर ना, असं काहीतरी झटपट होईल असं काहीतरी कर. प्रिया म्हणते की पटकन असं काय करायचं, पटकन म्हणजे काय काय करू मी पटकन असं. तेव्हा सायली म्हणते की लापसी चालेल. रविराज म्हणतो की हो, लापसी प्रतिमाला आवडेल. अस्मिता म्हणते की हो, आम्हाला तन्वीने केलेलं काहीही खायला आवडेल. प्रियाला मात्र बनवण्याची अजिबात इच्छा नसते. प्रिया आता या झमेल्यामध्ये पूर्णपणे फसलेली असते आणि सायली सुद्धा त्या गोष्टीची मजा घेत असते. प्रियाला ती किचनमध्ये घेऊन आलेली असते आणि म्हणते की बनव आता. कल्पना प्रियाला म्हणते की तन्वी, आज किचन तुझं आहे बरं का. तेवढ्यातच अर्जुन आता जिन्यावरनं खाली येतो आणि ओरडतच येतो की मम्मा मम्मा मम्मा, माझं पोट खूप दुखतंय. आता सर्वजण घाबरतात आणि म्हणतात की अर्जुन, अरे काय झालंय. सायली आता अर्जुन जवळ येते आणि म्हणते की अहो काय झालं तुम्हाला, मगाशी तर तुम्ही ठीक होतात ना. अर्जुन म्हणतो की हो ना मिसेस सायली, प्लीज माझं पोट खूप दुखतंय, तुम्ही चला बरं. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन, तुझं पोट दुखतंय का, थांब मी तुला लगेच औषध देते. सायली एकीकडे अर्जुनला ओढत असते आणि म्हणत असते की अगं प्रिया, आपल्या घरातच डॉक्टर आहेत, परंतु अश्विन भाऊजी आता बाहेर गेलेत आणि जर काही गरज पडली तर मी यांना घेऊन जाईल डॉक्टरांकडे. प्रिया एकीकडे अर्जुनला ओढत असते आणि म्हणत असते की अगं पण मला जे औषध माहिती आहे ते मी देते ना त्याला. सायली पुन्हा अर्जुनला इकडे ओढते आणि म्हणते की नाही प्रिया, आधी घरगुती उपाय करून पाहायला पाहिजे ना, मी पहिल्यांदा यांना ओव्याचं पाणी देते.
पूर्णाजी सायलीला म्हणते की बरं सायली, ओव्याचं पाणी कर जा बरं पटकन. आणि अर्जुनला ती विचारते की काय रे, तुझ्या खाण्यात काही वेडवाकडं आलं होतं का? तुझं अचानक पोट का दुखायला लागलं? अस्मिता म्हणते की पूर्णाजी, अगं याच्याच बायकोने काहीतरी याला खायला बनवून दिलं असेल आणि मग लागलं असेल पोट दुखायला याचं. सायली म्हणते की अस्मिता ताई, अहो सगळ्यांनी एकत्रच नाश्ता केलाय, मग यांच्या पोटात कसं काय दुखेल? अर्जुन म्हणतो की आता मी इथे तुमचं डिस्कशन ऐकत बसायचंय का? अरे माझं पोट दुखतंय, त्याचं काहीतरी करा ना. रविराज विचारतो की मी एक काम करू का, मी अश्विनला कॉल करू का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही नाही, अश्विन नको. ते काय होतं, कसलं पाणी होतं? ओव्याचं पाणी. सायली, एक काम कर, तू ओव्याचं पाणी घेऊन वरतीच आहे. आता अर्जुनचे हे फक्त नाटकं असतात, त्याला सायलीला काही करून रूममध्ये बोलवायचं असतं आणि म्हणून त्याने हे सगळे नाटकं केलेले असतात. अर्जुन आता रूममध्ये जातो, सायली पटकन किचनमध्ये जाते आणि ओव्याचं पाणी करायला घेते. आता सायली किचनमध्ये ओव्याचं पाणी करते आणि तेही अर्जुनसाठी, तर प्रिया काय मागे राहत नाही. प्रियासुद्धा किचनमध्ये जाते, तिचा मोबाईल काढते आणि म्हणते की मलाही काहीतरी घरगुती उपाय करायलाच पाहिजे, पण काय करू मी आता? आणि मोबाईलवरती आता त्याची रेसिपी शोधत असते. तर इकडे सायलीने अर्जुनसाठी ओव्याचं पाणी आणलेलं असतं आणि अर्जुनला ती म्हणत असते की ओव्याचं पाणी घ्या बरं पहिल्यांदा पटकन आणि तुम्हाला बरं वाटेल. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, माझं ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सायली म्हणत असते की हे बघा अर्जुन सर, आता मला तुम्ही काही सांगू नका, आता पहिल्यांदा तुम्ही ओव्याचं पाणी प्या, तुमचं पोट दुखतंय ना. तसंही पावसाळ्यामध्ये हे सगळं होत असतं, परंतु तरीसुद्धा तुमचं पोट नाही राहिलं तर आपल्याला औषधं घ्यावी लागतील. अर्जुन म्हणतो की अहो माझं ऐका, ते पावसाळ्याचं जाऊ द्या. सायली म्हणते की मला काय वाटतं, आपण डॉक्टरांकडेच जायचं का? म्हणजे कसं ना, डॉक्टरांना दाखवलेलं बरं राहील. मला काय वाटतं हे सगळं जागरणामुळे झालं असेल आणि त्यातल्या त्यात तुमचं पित्त खवळलं असणार. अर्जुन म्हणतो की माझं काही पित्त वगैरे खवळलं नाहीये, माझं पोट का दुखतंय माहितीये मला. सायली म्हणते की आता तुम्ही कशाला तर्कवितर्क लावताय, जे काही झालं हे आपण त्या डॉक्टरांनाच विचारूया. अर्जुन म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला काय सांगतोय ते तरी ऐका. सायली ऐकतच नसते, त्यामुळे अर्जुन आता डोळे बंद करतो आणि सायलीला आता सगळं खरं खरं सांगायला सुरुवात करतो आणि सांगतो की काल रात्री तन्वी आपल्या रूममध्ये आली होती, ती आपल्या बाथरूममध्ये आली होती. मीच तिला सांगितलं आपल्या बाथरूममध्ये लपायला, कारण मी तुम्हाला खाली येताना बघितलं होतं. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती, परंतु सांगायचं राहून गेलं आणि मला तुम्हाला सांगता येत नव्हती, म्हणून माझं पोट दुखायला लागलं आणि हे मी नाटक केलंय. अर्जुनने एका दमात फटाफट हे सगळं सांगून दिलेलं असतं. डोळे त्याचे बंदच असतात आणि म्हणतो की आता कुठेतरी मला बरं वाटतंय. डोळे तो उघडतो, परंतु सायली मात्र रागाने उभी असते. सायली त्याला म्हणते की याचा अर्थ तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. अर्जुन म्हणतो की तुमच्याशी ते मी. तेव्हा सायली म्हणते की खोटं बोललात तुम्ही माझ्याशी? म्हणजे मी काल जेव्हा इथे बोलत होते तेव्हा ती आतमध्ये लपलेली होती? अर्जुन म्हणतो की हो, मला तेच तुम्हाला सांगायचं होतं की ती आतमध्ये लपली होती आणि तुम्ही इथं बोलत होतात. सायली म्हणते की सर, तुम्ही माझी फसवणूक केली हे कळतंय ना तुम्हाला? अर्जुन म्हणतो की नाही नाही, मी फसवणूक नाही केली तुमची, मी तुम्हाला सांगणारच होतो म्हणून तर तुम्हाला आता मी सगळं खरं खरं सांगितलं ना. सायली म्हणते की सर, आता खरं बोलल्याने मागचं खोटं पुसलं जात नसतं. तुम्ही कालच मला सांगू शकला असतात की ती आतमध्ये लपली आहे, परंतु तुम्ही असं नाही केलं. मला असं वाटलं होतं की प्रियाशी खोटं बोलण्याचा प्लॅन आपण दोघांनी मिळून केलाय, मग तरीसुद्धा तुम्ही असं वागलात. असं म्हणून सायली रडायला लागते. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही रडू नका ना. बघा प्लीज तुम्ही रडू नका. अहो मी तुम्हाला खूप घाबरलो होतो, मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्यावर खूप चिडाल आणि म्हणून मी. तेव्हा सायली म्हणते की म्हणून तुम्ही तिला इथे येऊ दिलं? तर तुम्ही तिला येऊन तर दिलं, परंतु तेही रात्रीच्या वेळेला आणि मी इथे नसताना. प्रियाने या खोलीमध्ये येणं चुकीचं आहे एवढी गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला? अर्जुन म्हणतो की येस, कम्प्लिटली चुकीचं आहे, मला मान्य आहे, परंतु मी दार उघडलं आणि ती डायरेक्टली आतमध्ये शिरली. सायली म्हणते की मग तुम्ही तिला काहीच बोलला नाहीत का? मला असं वाटत होतं की ही खोली माझी सुद्धा आहे, त्यामुळे प्रियाला या खोलीमध्ये येण्यासाठी माझीही परवानगी असायला हवी. पण माझा तर गैरसमज झाला होता ना की इथल्या कुठल्याच खोलीवर माझा हक्क नाहीये. सायली आता रडत असते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही रडू नका ना. हे बघा मिसेस सायली, ह्या सगळ्या खोल्या तुमच्याच आहे, तुमच्यावर कुठलंही कंपल्शन नाहीये. हो मिसेस सायली, मी हे सगळं यासाठी केलं कारण प्रियाला डाऊट येऊ नये म्हणून, आणि जर मी तिच्यासोबत असं काही वागलं असतं तर तिला डाऊट आला असता. आपण हे सगळं नाटक करतो हे तिला नाही ना माहिती. तेव्हा सायली म्हणत असते की हो सर, मान्य आहे मला. तेव्हा अर्जुनचं लक्ष दाराकडे जातं आणि दाराकडे मे बी प्रिया आलेली असते. तर अर्जुन खूप धक्क्याने तिच्याकडे बघत असतो. सायली सुद्धा रडत असते. अर्जुन तिच्या जवळ खाली बसलेला असतो आणि प्रिया आता हे सर्व जेव्हा बघेल तेव्हा प्रियाला समजेल का की अर्जुन आणि सायली हे नाटक करताय माझ्यासोबत. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्जुन रविराजला म्हणत असतो की प्रतिमा आत्या परत आली आहे, खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे सिनियर. अरे सिनियर, परंतु तुला जेव्हा प्रतिमा आत्याची डेड बॉडी सापडली होती मग ती डेड बॉडी होती कोणाची? तिचा DNA तन्वीच्या DNA सोबत कसा काय मॅच झाला?
अर्जुनच्या बोलण्याचा रविराज विचार करत असतो. तर इकडे सायली ही प्रियाला चांगलीच झापत असते. प्रियाला ती म्हणत असते की कुठल्याही बायकोला जेव्हा परस्त्री तिच्या नवऱ्याजवळ येताना दिसते ना, तेव्हा ती नागिनीसारखी फणा काढून उभी राहते, एवढं लक्षात ठेव. प्रिया सायलीला म्हणते की चल, मी तुला चॅलेंज करते की तुझ्याच या घरामध्ये राहून तुझ्या नवऱ्याला मी इतकं आपलेसं करेल ना की तो स्वतः माझ्या अवतीभोवती फिरायला लागेल. तर प्रियाचं हे बोलणं ऐकून सायलीला खूपच इन्सिक्युरिटीज फील होतं आणि ती खूप घाबरलेली असते. परंतु तेवढाच तिचा अर्जुनवर विश्वास सुद्धा असतो. मित्रांनो, या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर बघता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे की प्लीज तुम्ही आता जर चॅनलवर आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच आज आपल्या व्हिडिओचं टार्गेट आपण 500 लाईकचं ठेवलं आहे, त्यामुळे ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. आज तुमच्या सपोर्टची आम्हाला फार गरज आहे. थँक्यू सो मच.